तर मित्रांनो, आजचा आपला जो काही व्हिडिओ आहे तो आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग व्हायरल रील्स व्हिडिओ एडिटिंगवरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि व्हिडिओ एकदम नेक्स्ट लेवल झालेला आहे. तो तुम्ही डेमो बघून समजलाच असा. आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काय मटेरियल यूज केलेले आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्या समोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, CapCut ॲप ओपन झाल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर मी जो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे त्याला अशा प्रकारे सिम्पली ॲड करून घ्यायचा. व्हिडिओ ॲड झाल्यानंतर आता आपल्याला इथे सिम्पली कोपऱ्यात क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर पुन्हा त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचे. त्यानंतर जे आहे ते असं उजवीकडे स्क्रोल करून इथे एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करून जे सॉन्ग असेल ते मित्रांनो इथे आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे. सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर पुन्हा आपल्याला बॅक घेऊन त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा आपल्याला अशा पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर ते बीट टू येत असेल मित्रांनो, त्यानंतर इथे स्प्लाइट करून घ्यायचे. त्यानंतर अशाच प्रकारे पुढे जायचे मित्रांनो. पुढे गेल्यानंतर त्यानंतर पुन्हा जे आहे ते आपल्याला ते स्प्लाइट करून घ्यायचे. त्यानंतर असंच बरं पुढे जायचे, पुन्हा स्प्लाइट करायचे. त्यानंतर पुढे जाऊन जे आहे ते पुन्हा आपल्याला बीट 5 येत असेल त्यानंतर आपल्याला स्प्लाइट करून घ्यायचे. त्यानंतर पुढे जायचे मित्रांनो अशा प्रकारे पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला ते स्प्लाइट करून घ्यायचे बीट. त्यानंतर पुढे जाऊन पुन्हा स्प्लाइट करून घ्यायचे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे सर्व बीट असतील तिथे मित्रांनो तुम्हाला मी दिलेलं आहे बीट मार्कचे. त्यानंतर जे आहे त्याला ॲडजस्ट करून स्प्लाइट करून घ्यायचे. त्यानंतर जे आहे ते स्प्लाइट केल्यानंतर पुन्हा त्या लेअरला क्लिक करायचे. त्यानंतर जे आहे ते रिप्लेसवरती जाऊन फोटोजवरती जायचं आहे आणि तुमचा जो काही फोटो असेल त्याला इथे सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, फोटो ॲड झाल्यानंतर त्याला 2 बोटांनी झूम करून घ्यायचे आहे. आणि मित्रांनो, जिथे जिथे तुम्ही स्प्लॅट केलेले आहेत बेटा तिथे तुम्हाला हा फोटो जे आहे ते ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, फोटो जे आहे ते सिम्पली ते ॲड झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन जे आहे ते अशा प्रकारे 2 बोटांनी झूम करायचे. त्यानंतर फोटोला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे की फ्रेम ॲड करायचे आणि लास्टला एक की फ्रेम ॲड करायचे. त्यानंतर पुन्हा बेसिकवरती जाऊन जे आहे ते स्केलवरती जायचं आणि तुमचा फोटो असेल त्याला अशा प्रकारे तुम्हाला इथे झूम करून घ्यायचं आहे मित्रांनो. झूम केल्यानंतर जे आहे ते तुम्हाला पुन्हा इथे डन करायचं आहे. त्यानंतर पुढच्या फोटोवरती जायचं आहे. पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा एक की फ्रेम ॲड करायचे. लास्टला एक की फ्रेम ॲड करायचे. त्यानंतर पुन्हा बेसिकवरती जाऊन जे आहे ते तुम्हाला फोटो झूम करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे की फ्रेम असतील तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे 1 सेकंदपर्यंत अशा प्रकारे ते बारीक फोटो असतील बीट तितकं स्केल करून घ्यायचे. तर त्यानंतर मित्रांनो स्केल झाल्यानंतर पुन्हा फर्स्ट लेअरला फोटोला क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर तुम्हाला जे आहे ते ॲनिमेशनवरती अशा प्रकारे इकडे स्क्रोल करून जे आहे ते तुम्हाला स्विंग राईट हा भेटून जाईल. तो ॲड करून घ्यायचा आहे. त्याचे ड्युरेशन असेल ते मित्रांनो 0.3 सेकंद ठेवायचे. त्यानंतर हाच इफेक्ट जे आहे ते पुढच्या फोटोवरती पुन्हा सुद्धा अप्लाय करायचा आहे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती सुद्धा आपल्याला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. अशाच प्रकारे हा फोटो जे आहे ते तुम्हाला इथे 1 सेकंदपर्यंत हा फोटो इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे. त्यानंतर डन करून पुन्हा दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचे, दुसऱ्या बेटवरती. त्यानंतर पुन्हा ॲनिमेशनवरती जाऊन कोम्बोवरती जायचं. कोम्बोवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे डिस्टॉर्ट राईट हा इफेक्ट भेटून जाईल. तो ॲड करायचा. त्याचे ड्युरेशन 1.9 सेकंद ठेवायचे. त्यानंतर सिम्पली डन करून पुढच्या फोटोवरती जायचं. अशा प्रकारे गेल्यानंतर तुम्हाला जे येते त्या अशा प्रकारे इथे पुन्हा थोडंसं 2 बोटाने झूम करून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर त्या लेअरला क्लिक करून इथे सुद्धा आपल्याला इथे मित्रांनो की फ्रेम ॲड करायचे. की फ्रेम ॲड केल्यानंतर इथे स्टार्टिंगच्या की फ्रेमला एक ॲड करायचे आणि लास्टला एक की फ्रेम ॲड करायचे. त्यानंतर स्टार्टिंगच्या की फ्रेमवरती येऊन बेसिकवरती जायचे. बेसिकवरती गेल्यानंतर इथे मित्रांनो आपल्याला फोटो झूम करायचे आणि लास्टला जे आहे ते आपल्याला फोटोची हाई साईज ठेवून घ्यायची आहे. तर मित्रांनो, इथून सिम्पली डन करायचे. डन झाल्यानंतर अशाच प्रकारे जे आहे ते तुम्हाला हाय पिक झूमचा असेल तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे मी दाखवून देतो तुम्हाला कितक्या करून घ्यायचे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जे आहे ते 5 सेकंदपर्यंत 5 सेकंदच्या विटनेसपर्यंत आपल्याला असं प्रकारे तुम्हाला दाखवून देतो. अजून 2 बोटांनी झूम करून घेतो. तर अशा प्रकारे हे बारीक बीट असेल त्याला जे आहे ते तुम्हाला झूम आउट हा इफेक्ट ते सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, तो इफेक्ट ॲड झाल्यानंतर अशा प्रकारे पुन्हा 2 बोटांनी झूम करून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्यानंतर पुन्हा त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती जायचं आहे. पुन्हा आपल्याला जे आहे ते आता इथे आपल्याला जे आहे ते स्विंग राईट हा इफेक्ट ॲड करून त्याची ड्युरेशन 0.2 सेकंद ठेवायचे. त्यानंतर पुढच्या फोटोवरती जाऊन सुद्धा आपल्याला हाच इफेक्ट ॲड करायचे आणि इथं ड्युरेशन जे असेल ते मित्रांनो पूर्ण हाय सेट होऊन जाईल. त्यानंतर हा इफेक्टसुद्धा आपल्याला जे आहे ते आपल्याला 5 सेकंदपर्यंत हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर पुन्हा एकदा डन करायचा. डन झाल्यानंतर त्यानंतर जे आहे ते पुन्हा आपल्याला इथे स्टार्टिंगला यायचे मित्रांनो. स्टार्टिंगला आल्यानंतर अशा प्रकारे जे आहे ते एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोवरती जायचं आहे. त्यानंतर इथे उजवीकडे स्क्रोल करून एडिटवरती जायचं आणि इथून जे आहे तुम्हाला इथे मिररचा ऑप्शन भेटून जाईल. त्या मिररच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे आहे तुम्हाला फोटो मिरर करून घ्यायचे. त्यानंतर जे आहे पुन्हा एक फोटो सोडायचे. त्यानंतर पुढच्या फोटोवरती जायचं आहे. पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते एडिटवरती जाऊन मिररच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर पुढचा एक फोटो सोडून त्या पुढच्या फोटोवरती जायचे. पुन्हा आपल्याला जे आहे ते एडिटवरती जाऊन मिररवरती क्लिक करून घ्यायचे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे ते एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोवरती मिररचा आपला जो इफेक्ट असेल तो तुम्हाला अप्लाय करून घ्यायचे आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे इतकं आपला इफेक्ट झाल्यानंतर पुन्हा जे आहे त्या
मोठ्या फोटो लेअरवरती क्लिक करायचे. त्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर कोंबोवरती जायचं. कोंबो गेल्यानंतर इथे आपल्याला डिस्टॉर्ट लेफ्ट हा इफेक्ट भेटून जाईल. तो ॲड करून ह्याची लेंथ मित्रांनो 1.9 सेकंद ठेवायचे आणि त्यानंतर डन करून पुन्हा पुढच्या फोटोवरती जायचे. अशा प्रकारे मित्रांनो. तर मित्रांनो पुढच्या फोटोवरती आल्यानंतर आता आपल्याला जे इथे फोटोला क्लिक करायचे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर इथे रॉक वर्टिकली हा इफेक्ट ॲड करून ह्याची लेंथ मित्रांनो 0.2 सेकंद ठेवायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे मित्रांनो. इथे सुद्धा रॉक वर्टिकली हा इफेक्ट ॲड करायचे. त्या पुढच्या फोटोवरती सुद्धा आपल्याला हाच इफेक्ट ॲड करायचे मित्रांनो. अशा प्रकारे जे इथे हा इफेक्ट तुम्हाला मी दाखवून देतो कुठपर्यंत ॲड करायचे. तर मित्रांनो हा इफेक्ट असेल तर तुम्हाला अशा प्रकारे इथे 9 सेकंदपर्यंत हा इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचे आहे मित्रांनो. बघा मित्रांनो आपल्याला जे येतो हा इफेक्ट 5 फोटोंना इथे हा इफेक्ट अप्लाय करायचे. त्यानंतर जे ते सिम्पली डन करायचे. डन झाल्यानंतर पुन्हा त्या दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचे. आता इथे आपल्याला रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट ॲड करून ह्याची ड्युरेशन 0.5 सेकंद ठेवायचे. त्यानंतर सिम्पली डन करून पुन्हा जे आहे आपल्याला इथे अशा प्रकारे 2 बटनने झूम करायचे. पुन्हा आपल्याला एक फोटो सोडायचा आहे. त्यानंतर पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर त्या फोटोला सिलेक्ट करून एडिटवरती जायचे. पुन्हा इथे मिररवरती क्लिक करून हा फोटोचा जे आहे ते बाजू चेंज करायचे. त्यानंतर पुढच्या एक फोटो सोडायचे. त्यानंतर पुढच्या फोटोवरती जाऊन अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे आहे मित्रांनो. अशा प्रकारे पुन्हा एडिटवरती जाऊन मिररवरती जायचे. त्यानंतर जे आहे ते डन करायचे. त्यानंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती जायचे. तो सोडून पुन्हा त्या पुढच्या फोटोवरती जाऊन पुन्हा एडिटवरती जायचे. त्यानंतर पुन्हा मिररवरती क्लिक करून हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर जे आहे ते मित्रांनो अशा प्रकारे पुढे जायचे मित्रांनो. त्यानंतर पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा आपल्याला एडिटवरती जाऊन मिरर इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहे मित्रांनो. त्यानंतर जे ते डन करून सिम्पली पुढच्या फोटोवरती जायचे. त्यानंतर ॲनिमेशनवरती जायचे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर कोंबोवरती जाऊन ते पेंडुलम 1 हा इफेक्ट ॲड करायचा. त्यानंतर पुढच्या फोटोवरती जाऊन पेंडुलम 2 त्या पुढच्या फोटोवरती जायचे. पेंडुलम 1 त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पेंडुलम 2 त्यानंतर पुढच्या फोटोवरती जायचे. पेंडुलम 1 त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा पेंडुलम 2 त्यानंतर पुढच्या फोटोवरती जायचे. पुन्हा पेंडुलम 1 आणि पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा पेंडुलम 2 त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे. पुन्हा पेंडुलम 1 हा इफेक्ट ॲड करून डन करायचे. आणि डन झाल्यानंतर मित्रांनो पुन्हा जे आहे ते अशा प्रकारे ते यायचे मित्रांनो. त्यानंतर जे आहे ते एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोवरती जाऊन पुन्हा त्या फोटोला सिलेक्ट करून एडिटवरती जायचे आणि इथून मिरर करून घ्यायचे. त्यानंतर जे आहेत पुन्हा एक फोटो सोडायचे. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर अशा प्रकारे इथे 2 बटन झूम करतो मित्रांनो. त्यानंतर जे त्या फोटोला सिलेक्ट करून पुन्हा एडिटवरती जाऊन मिररवरती क्लिक करायचे. त्यानंतर एक फोटो सोडून त्या पुढच्या फोटोवरती जाऊन पुन्हा जे आहे ते एडिटवरती जाऊन मिररवरती क्लिक करायचे. त्यानंतर जे आहे एक फोटो सोडून त्या पुढच्या फोटोवरती जाऊन अशा प्रकारे येते ते. आता मित्रांनो हा इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर आता अशा प्रकारे 2 बटन झूम करून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती जायचे. ते रॉक वर्टिकली हा इफेक्ट ॲड करून ह्याची ड्युरेशन आहे अशा प्रकारे इथे वाढवून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे. पुन्हा इथे ह्याची ड्युरेशन 0.30 सेकंद ठेवायचे. तर मित्रांनो इथे सुद्धा रॉक वर्टिकली हा इफेक्ट ॲड करायचा. तर मित्रांनो रॉक वर्टिकली हा इफेक्ट असेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला सर्व इथे फोटोंवरती हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे. तर मित्रांनो हा इफेक्ट असेल तर तो मित्रांनो तुम्हाला 15 सेकंदच्या बिटपर्यंत ठेवून घ्यायचे आणि ह्याची लास्टच्या फोटोचे ड्युरेशन मित्रांनो 0.3 सेकंद ठेवून इथून डन करायचे. तर मित्रांनो डन झाल्यानंतर अशा प्रकारे ते झूम आउट करून घ्यायचे मित्रांनो थोडंसं. त्यानंतर जे आहे ते पुन्हा अशा प्रकारे यायचे आपल्याला. आता मित्रांनो इथं आल्यानंतर पुन्हा 11 सेकंदवरती त्या पुन्हा पुढे जायचं मित्रांनो. पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे ते 12 सेकंदच्या बीटवरती येऊन पुन्हा आपल्याला जे आहे ते फोटोवरती क्लिक करायचे आणि त्या एडिटवरती जाऊन मिरर हा इफेक्ट ॲड करायचे. त्यानंतर पुन्हा एक फोटो सोडायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन पुन्हा आपल्याला जे आहे ते एडिटवरती जायचं आणि इथून मिरर इफेक्ट ॲड करायचे. त्यानंतर जे आहे ते पुन्हा आपल्याला एक फोटो सोडून त्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे सिम्पली एडिटवरती जाऊन मिरर इफेक्ट ॲड करायचे. त्यानंतर पुन्हा एक फोटो सोडून त्या पुढच्या फोटोवरती जाऊन एडिटवरती जाऊन पुन्हा इथे मिरर इफेक्ट ॲड करायचे. एक फोटो सोडून त्या पुढच्या फोटोवरती जाऊन एडिटवरती जाऊन मिरर इफेक्ट ॲड करायचे. अशा प्रकारे मित्रांनो फोटो इफेक्ट ॲड झाल्यानंतर आता अशा प्रकारे मित्रांनो आता आपल्याला मोठी बीट भेटेल मित्रांनो. अशा प्रकारे त्या बीटवरती यायचे. त्यानंतर जे ते त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती जायचे. कोंबोवरती गेल्यानंतर तुम्हाला जे आहे ते स्ट्रीच आणि डिस्टॉर्ट हा इफेक्ट ॲड करून ह्याची लेंथ मित्रांनो 1.9 सेकंद ठेवायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन डिस्टॉर्ट आणि स्ट्राइच हा इफेक्ट ॲड करून ह्याची सुद्धा लेंथ 1.9 सेकंद ठेवायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर इथे आपल्याला वॉव आणि स्लाइड हा इफेक्ट ॲड करून ह्याची सुद्धा लेंथ मित्रांनो 1.9 सेकंद ठेवायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन ॲनिमेशनवरती जाऊन इथे सिम्पली रॉक वर्टिकली हा इफेक्ट ॲड करून ह्याची ड्युरेशन मित्रांनो 0.8 सेकंद ठेवायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन रॉक वर्टिकली आपलं रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट ॲड करून ह्याची सुद्धा ड्युरेशन मित्रांनो 0.8 सेकंद ठेवायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन कोंबोवरती जायचे. कोंबोवरती गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते असं बरं उजवीकडे स्क्रोल करून डिस्टॉर्ट आणि राईट हा इफेक्ट भेटून जाईल. तो ॲड करून ह्याची ड्युरेशन 1.9 सेकंद ठेवायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन इन ॲनिमेशनवरती जायचे आणि तो सिम्पली रॉक वर्टिकली हा इफेक्ट ॲड करून
ह्याची सुद्धा ड्युरेशन 0.8 सेकंद ठेवायचे. त्यानंतर पुढच्या फोटोवरती जाऊन जे इथे आपल्याला इथे मोक हा इफेक्ट भेटून जाईल. ह्याची ड्युरेशन 1 सेकंद ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे आहे इथून डन करून घ्यायचे. डन झाल्यानंतर पुन्हा स्टार्टिंगला यायचे मित्रांनो. अशा प्रकारे स्टार्टिंगला आल्यानंतर अशा प्रकारे 2 बटन झूम करून घेतो मित्रांनो मी. त्यानंतर जे आहे ते अशा प्रकारे ते 1 सेकंदच्या पुढचं जे बीट असेल तिथे मित्रांनो जे आहे ते अशा प्रकारे इथून बॅग घेतो मित्रांनो. इफेक्टवरती गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती जायचं. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर इथून जे आहे ते सिम्पली आपल्याला इथे स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट भेटून जाईल. तो सिम्पली तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो इफेक्ट ॲड झाल्यानंतर तुम्ही सिम्पली डन करून आता ह्याचे ड्युरेशन जे असेल ते मित्रांनो आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे येते 2 आणि 3 सेकंडच्या मध्ये जो डॉट असेल त्या डॉटच्या थोडंसं पुढे येऊन जे येते त्याला आपल्याला इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर जे इथे सिम्पली ह्याला ॲड केल्यानंतर पुन्हा इथून जे येते आपल्याला इथे कॉपी करायची. कॉपी केल्यानंतर त्याला जे येते अशा वगैरे इथे खाली घेऊन घ्यायचं आहे मित्रांनो. खाली घेतल्यानंतर आता ह्याचे ड्युरेशन जे असेल ते मित्रांनो आता आपल्याला अशा प्रकारे जे आहे ते 3 सेकंदच्या थोडंसं पुढं जायचं एकदम. गेल्यानंतर पुन्हा जे आहे ते खालच्या इफेक्टला क्लिक करून ह्याच्यातून जे आहे ते 3 सेकंदच्या थोडंसं पुढे येऊन इथून जे आहे त्याला कट करून घ्यायचं. तर मित्रांनो अशा प्रकारे जे असेल तो इफेक्ट तुम्हाला कट करून घ्यायचे. त्यानंतर जे आहे ते अशा प्रकारे ते कॉपी करून घ्यायचे. ते इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे जायचे. त्यानंतर जे आहे ते आता तुम्हाला मित्रांनो दाखवून देतो मी. थांबा. तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला पुन्हा इथून हा इफेक्ट डिलीट करून घेतो मित्रांनो मी. त्यानंतर जे आहे ते अशा प्रकारे पुन्हा पुढच्या फोटोवरती जायचे मित्रांनो 5 सेकंदच्या. त्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला जे आहे ते इथे स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट ॲड करून डन करायचे. डन झाल्यानंतर ह्याचे जे ड्युरेशन असेल ते मित्रांनो आपल्याला 0.6 सेकंदच्या पुढे जो डॉट असेल तितक्यावर ठेवायचे. त्यानंतर सिम्पली इथून जे आहे ते पुन्हा त्या डॉटपाशी आल्यानंतर त्या पुन्हा जे आहे ते इथून त्या इफेक्टला सिलेक्ट करून कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर अशा प्रकारे जे आहे ते इथून पुन्हा त्या इफेक्टला अशा प्रकारे त्या डॉटचे थोडंसं पुढे ॲड करून घ्यायचे. त्यानंतर जे आहे ते अशा प्रकारे हा जो इफेक्ट असेल तो 0.7 सेकंद लिहिलेला असेल ते बरोबर 0च्या थोडंसं खाली येऊन जे आहे ते ह्या इफेक्टला ॲड करून घ्यायचे. तर मित्रांनो जे आहे ते इफेक्टला अशा प्रकारे कट करून ॲड करायचे. त्यानंतर जे आहे ते सिम्पली इथून डन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो डन झाल्यानंतर आता जे आहे ते आपल्याला पुन्हा स्टार्टिंगला अशा प्रकारे पुढे यायचे मित्रांनो. पुढे आल्यानंतर 15 सेकंदवरती त्यानंतर जे आहे ते पुन्हा आपल्याला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथून जे आहे ते तुम्हाला एंजल विंग्स हा इफेक्ट ग्लोईंग लाईनच्या कॅटेगरीत भेटून जाईल. तो सिम्पली तुम्हाला जे आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो इफेक्ट ॲड झाल्यानंतर सिम्पली डन करून ॲडजस्टवरती क्लिक करायचे. वर्टिकल साईज तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे आहे ते इथून डन करायचे. डन झाल्यानंतर पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे. पुढच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा बॉडी इफेक्टवरती जायचे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर ग्लोईंग लाईनच्या कॅटेगरीत जाऊन जे आहे तुम्हाला खाली टोटेम फ्रेमर असा इफेक्ट भेटून जाईल. तो डन करून सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करून ह्यातून जे आहे तुम्हाला जे स्पीड असेल ते मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला 50 ठेवून घ्यायचे. त्यानंतर डन करून त्यानंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती जायचे. पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा जे आहे ते आपल्याला इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून फ्लॅटच्या कॅटेगरीत जाऊन तुम्हाला इथून मिरर 3 लेअर्स हा इफेक्ट ॲड करायचे. आणि ह्याचे ड्युरेशन मित्रांनो फोटोवरच ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे ते अशा प्रकारे पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. आणि इथून जे आहे ते स्ट्रोकच्या कॅटेगरीत जाऊन तुम्हाला इथे जे आहे ते खाली लायटिंग डिस्लोईंग हा इफेक्ट ॲड करून डन करायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे. आणि इथून जे असेल ते मित्रांनो ह्याची स्पीड असेल ते मित्रांनो आपल्याला 50 ठेवून घ्यायचे. आणि ट्विस्ट असेल तर सुद्धा मित्रांनो आपल्याला 50 ठेवून घ्यायचे. मित्रांनो अशा प्रकारे ठेवल्यानंतर आता इथून जे आहे ते कलर ह्याचा जे असेल तो पूर्ण 100 करून घ्यायचा आहे. त्यानंतर सिम्पली तो डन करायचं. डन झाल्यानंतर त्यानंतर पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे जे येते त्या फोटो स्टार्टिंगला येऊन पुन्हा आपल्याला बॉडी इफेक्टवरती जायचे. आणि क्लोनच्या कॅटेगरीत जाऊन किंवा तुम्हाला ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत सुद्धा हा इफेक्ट भेटून जाईल. त्याला सिम्पली क्लोनच्या इफेक्ट कॅटेगरीत गेल्यानंतर डोपलिंगर हा इफेक्ट ॲड करून डन करायचा. डन झाल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून ह्याचा ट्विस्ट असेल तर मित्रांनो तुम्हाला 30 ठेवायचे. आणि स्पीड जे असेल ते मित्रांनो आपल्याला जे आहे ते 70 ठेवून घ्यायचे. अशा प्रकारे 70 ठेवून घेतल्यानंतर सिम्पली इथे डन करून घ्यायचे. त्यानंतर हे ड्युरेशन हे फोटो एवढेच ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे आहे पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती जायचे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर बटरफ्लायच्या कॅटेगरीत जाऊन बटरफ्लाय ड्रीम हा इफेक्ट ॲड करून इथून डन करून इथून हे जे ड्युरेशन मित्रांनो हे फोटो एवढे ठेवायचे. त्यानंतर जे आहे ते पुन्हा आपल्याला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट तुम्हाला इथे ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत भेटून जाईल. सिम्पली ॲड करून ह्याचे ड्युरेशन मित्रांनो आपल्याला जे आहे ते हा फोटो एवढे ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे आहे ते पुन्हा आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. आणि लवच्या कॅटेगरीत जाऊन तुम्हाला जे आहे ते खाली मिनी रेनबो हा इफेक्ट ॲड करून डन करायचे. डन झाल्यानंतर ह्याची सुद्धा ड्युरेशन मित्रांनो फोटो ठेवायचे. त्यानंतर जे आहे ते पुन्हा आपल्याला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरीत तुम्हाला असं बरं जे आहे ते
अशा बरेच इथे तुम्हाला थोडंसं मित्रांनो इथे लोड होत आहे. त्यानंतर जिथे तुम्हाला ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरीत जायचं आहे मित्रांनो. ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरीत गेल्यानंतर सिम्पली जिथे तुम्हाला इथे खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे खाली स्क्रोल झाल्यानंतर इथे तुम्हाला जे आहे ते अशा प्रकारे इथे खाली इलेक्ट्रिक रेडिएशन हा भेटून जाईल. तो डन करून ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि व्हर्टिकल साईज तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवायचे आणि हे सिम्पली डन करायचे. तर मित्रांनो हा व्हिडिओ झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून